हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागामध्ये एक जाहिरात आलेली आहे। ती संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण पाहूया अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, फीस किती आहे, कोणकोणत्या पोस्ट आहेत, अर्ज कसा करायचा आहे इत्यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती आहे। कंत्राटी स्वरूपाची ही भरती आहे, परंतु एक इथे लक्षात घ्या, कंत्राटी स्वरूपाची जरी भरती असेल, आता कालावधी आहे जवळपास 1 वर्षाचा, परंतु हा कालावधी वाढवण्यात येत असतो बरं का, लक्षात ठेवा। म्हणजे जरी म्हणायला 1 वर्ष असेल तरी हा कालावधी वाढवण्यात येत असतो आणि तुम्हाला तसाच अनुभव येत राहतो। बेरोजगार राहण्यापेक्षा असं जॉईन झालेलं कधीही चांगलं असतं। आणि ट्रस्ट मी, जेव्हा तुम्हाला 2-3 वर्षाचा अनुभव येतो ना, तेव्हा तुम्हाला सरकारी नोकरी आरामात लागून जात असते। आताच तुम्ही जर कंत्राटी भरती म्हणून जर तुम्ही फॉर्म भरत नसाल तर मग तुम्ही मागेच राहाल। आणि तुम्हाला माहीतच आहे सरकारी भरतीमध्ये किती वर्ष वाया घालतात हे, आणि या कंत्राटी भरती तरी लवकर होतात। आणि या कंत्राटी भरती ANM वाल्यांसाठी जास्त करून नसतात, GNM, BSc नर्सिंग यांच्यासाठीच या कंत्राटी भरती असतात जास्त करून बरं का। त्यामुळेच कदाचित जे जिल्हा परिषदची जी भरती आहे परमनंट भरती, त्याच्यामध्ये ANMला प्राधान्य दिलेलं आहे। त्यावर आपण एक व्हिडिओ टाकलेलाच आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला इथं तो व्हिडिओ मिळून जाईल। चला तर मग आता पूर्ण जाहिरात पाहूया। इथे पहा, अनुक्रमांक दिलेला आहे, इथे तुमच्या पदाचं नाव दिलेलं आहे, इथे ते पद किती आहेत याची संख्या दिलेली आहे, इथे तुमची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, आणि इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे, आणि तुमचा इथं तुम्हाला मानधन किती असेल याची माहिती इथे दिलेली आहे। हे पहा, आपण नेफ्रोलॉजिस्ट विषयी बघणार नाहीत, कार्डिओलॉजिस्ट नाही, गायनोकोलॉजिस्ट नाही, पेडियाट्रिशियन्स नाही, ॲनेस्थेसिस्ट नाही, रेडिओलॉजिस्ट नाही, फिजिशियन कन्सल्टंट, ENT सर्जन वगैरे वगैरे आपल्या कामाचं आहे इथे बघा। हे इथे लॅब टेक्निशियन, हे बघा एक पोस्ट आहे, 12वी पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे तुम्हाला मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये। रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं MSBTE आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल यामध्ये। प्रवर्ग आहे VJA1 आणि मानधन आहे 17,000 रुपये। काउन्सलरच्या 2 पोस्ट आहेत, MSW क्वालिफिकेशन आहे। प्रवर्ग आहे NTC साठी एक आहे आणि SBC साठी एक आहे, आणि 20,000 रुपये मानधन आहे। न्यूट्रिशनिस्टसाठी BSc न्यूट्रिशन, होम सायन्स आणि न्यूट्रिशन 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। पण इथे VJA साठी एक पोस्ट आहे, 20,000 रुपये मानधन आहे। स्टाफ नर्स फिमेलसाठी 30 पोस्ट आहेत, GNM पात्रता आहे। इथे बघू शकता तुमच्या प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत। SC साठी 5 आहेत, ST साठी 2 आहेत, VJA साठी 2 आहेत, NTB साठी 3 आहेत, NTC साठी 2 आहेत, NTD साठी 2 आहेत, SBC साठी 1 आहे, OBC साठी 7 आहेत, EWS साठी 1 आहे, EBC साठी 1 आहे, आणि 20,000 रुपये मानधन आहे। टोटल अशा 138 पोस्ट आहेत। तर जी पदं 11 ते 24 मध्ये ज्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स वगैरे आहेत, त्यांना अर्ज करायचा आहे आणि पोस्टाद्वारे किंवा बाय हँड पाठवायचा आहे। कुठं पाठवायचं आहे? महिला व बाल रुग्णालय नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परिसर, तालुका जिल्हा नंदुरबार इथे पाठवायचा आहे। हा पत्ता आहे। तुम्ही बाय हँड पाठवू शकता किंवा पोस्टाद्वारे सुद्धा पाठवू शकता। आता लक्षात घ्या, 10 सप्टेंबर 2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स तिथे गेले पाहिजे। तुम्हाला काय काय पाठवायचं आहे बघा, तुमचा अर्ज वगैरे ते आपण खाली जोडलेला आहे या जाहिरातीला, ते पाहूया आपण। आणि या जाहिरातीची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल।
वयाचा पुरावा जोडायचा आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही 10वीची TC जोडू शकता किंवा 10वीची सनद वगैरे जोडू शकता. पदविका प्रमाणपत्र जे तुमचं आहे त्याचे सर्व वर्षाचे सर्टिफिकेट जोडायचे आहेत तुम्हाला, सर्व वर्षाचे मार्कशीट, तुमच्या सर्व गुणपत्रिका जोडायच्या आहेत. काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जे आहे त्याचं वैध प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे ते जोडायचं आहे. अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे तुम्हाला आणि जात प्रमाणपत्र जोडायचं आहे. या सर्व कागदपत्रांच्या तुम्हाला छायांकित प्रती जोडायच्या आहेत, झेरॉक्स कॉपी जोडायच्या आहेत आणि 10 सप्टेंबर 2024 5 वाजायच्या अगोदरपर्यंत तुम्हाला आपण हे वर पत्ता पाहिलेला नंदुरबारचा महिला व बाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय परिसर येथे 5 वाजेपर्यंत गेलं पाहिजे. हा पॉईंट लक्षात घ्या. आधी परिचारिका स्टाफ नर्ससाठी स्त्री प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा. फक्त पुरुष प्रवर्गातील उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. शुल्क इथं दिलेलं आहे. फीस जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना 150 रुपये फीस आहे आणि जे राखीव प्रवर्गातील आहेत त्यांना 100 रुपये फीस आहे. त्यांना DD काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट. तुमचा DD हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावानं पाहिजे. इथं जो GR आहे 25 एप्रिल 2016चा त्यानुसार कमाल वय दिलेलं आहे. जर खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर किमान वय 18 वर्ष, कमाल वय 38 वर्ष आणि मागासवर्गीय असेल तर किमान 18 वर्ष आणि कमाल वय 43 वर्ष. हा एक मुद्दा आहे लहान कुटुंबाबाबत. तर लहान कुटुंबाची अट दिनांक 23 जुलै 2020 पासून लागू करण्यात आलेली आहे. 23 जुलै 2020 पासून 2 पेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हा मुद्दा पहा. वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा कालावधी 11 महिने 29 दिवस आहे. परंतु जसं मी सांगितलेलं आहे हा कालावधी वाढवण्यात येत असतो, त्यामुळे कालावधीची चिंता करायची गरज नाही. फक्त एवढाच ड्रॉबॅक आहे की तुम्हाला मानधन कमी असतं, थोडं सरकारीमध्ये जास्त असतं आणि इथं परमनंट टेम्पररीचा तर असा काही इश्यू येत नाही, फक्त मानधनाचाच इश्यू येतो. मानधनमध्ये मग सर्व ते शासनाचे भत्ते वगैरे ह्या सर्व गोष्टी परमनंट असेल तर येतात आणि टेम्पररीमध्ये ते येत नाहीत. एवढा तुमचा ड्रॉबॅक आहे. परंतु बाकी तुमची सेवा समाप्त करणे वगैरे असं काही होत नाही, तुमचा कालावधी वाढवला जात असतो. हे पहा, इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इथे बघा तुमचा पासपोर्ट फोटो तुम्हाला लावायचा आहे. इथे तुम्हाला सर्व तुमची माहिती भरायची आहे. हे पहा, इथे सर्व माहिती तुम्ही भरून टाका. इथे शैक्षणिक करता तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाची माहिती इथे भरून टाका. स्वयं घोषणापत्रसुद्धा इथे आहे. हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला भरायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे. हे पहा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे. आपण त्याची माहिती वर घेतलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे आणि अर्जासोबत पाठवायचं आहे. आता पाहूया तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे. तुमची कोणती परीक्षा होणार नाही. खूप जणांना माहीतच असेल की ही निवड प्रक्रिया कशी चालते ती. समजा GNMमध्ये तुम्हाला 60% मार्क असतील तर त्याच्या अर्धे म्हणजे 30 मार्क्स त्याच्यामध्ये ॲड होणार. त्याच्यामध्ये कसे ॲड होणार, समजा तुमचं ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल, समजा BSc नर्सिंगसुद्धा असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजा 60% मार्क असतील तर त्याचे 20% म्हणजे त्याला भागायचं 5नं, 5 × 5 अजून 10, हे 12 मार्क. अधिक तुम्हाला अनुभव असेल प्रत्येक वर्षाच्या अनुभवासाठी 6 मार्क. समजा 2 वर्षाचा अनुभव असेल तर 12 गुण असे देण्यात येतील. टोटल बघा तुमचे किती झाले, आता 4 आणि 5 हे 54 गुण झाले. अशा प्रकारे तुमचे गुण काढण्यात येऊन मेरिट लिस्ट लावण्यात येत असते. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.